नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरनं महागाई वाढलेली आहे की नाही याचा अंदाज लावत असतात। तर पेट्रोल आणि डिझेलचे आता नवीन दर हे जाहीर झालेले आहेत। इंधनाचे दर हे दर सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात। तर आज तुमच्या शहरामध्ये इंधनाची किंमत काय आहे हे जाणून घ्या। अहिल्यानगरमध्ये पेट्रोल 103 रुपये तर डिझेल हे 90 रुपये 62 पैसे। अकोल्यात पेट्रोल 104 रुपये 64 पैसे आणि डिझेल 91 रुपये 8 पैसे। अमरावतीमध्ये पेट्रोल 105 रुपये 42 पैसे आणि डिझेल 91 रुपये 32 पैसे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 104 रुपये 53 पैसे तर डिझेल 91 रुपये। पुढे गडचिरोलीमध्ये पेट्रोल 105 रुपये 49 पैसे आणि डिझेल 91 रुपये 50 पैसे। त्यानंतर कोल्हापूरमध्ये पेट्रोल 104 रुपये 18 पैसे आणि डिझेल 90 रुपये 99 पैसे। मुंबई शहरात पेट्रोल 103 रुपये 50 पैसे तर डिझेल 90 रुपये। नागपूरमध्ये पेट्रोल 104 रुपये तर डिझेल 90 रुपये 3 पैसे। नंदुरबारमध्ये पेट्रोल 104 रुपये 97 पैसे तर डिझेल 91 रुपये 27 पैसे। नाशिकमध्ये पेट्रोल 104 रुपये 76 पैसे तर डिझेल 91 रुपये 48 पैसे। पुण्यामध्ये पेट्रोल 104 रुपये 19 पैसे तर डिझेल 90 रुपये 57 पैसे। ठाण्यामध्ये पेट्रोल 103 रुपये 91 पैसे तर डिझेल 90 रुपये 20 पैसे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती ह्या चढ उतार होत असतात आणि त्यानुसारच पेट्रोलचे आणि डिझेलचे दर देखील बदलत राहत असतात। पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वॅट, माल वाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटक त्यामध्ये असतात। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सरकारनं अगदी मार्जिनल कपात केलेली असली तरी त्याचा फार मोठा इम्पॅक्ट हा आपल्या अर्थव्यवस्थेवरती पडत असतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।